भुसावळला पण जर तुम्ही गेला असेल, एक जेन क्रेस्ट करून इथे मुंबईची कंपनी आहे, त्याला पण आपणच मदत इथे केली होती. त्यांना आपण मागे बऱ्यापैकी त्यांना सपोर्टही केला होता. आज इथे जेन क्रेस्ट मध्ये जे स्टेम आहे त्याच्यापासून ते बायोलिक्विड फर्टिलायझर बनवता आहे. त्याचं ते जे आपण म्हणतो ते धागा पण काढतात, त्याचे प्रोसेसही करताय. पण अजून ते व्हायबल प्रोडक्ट ते बनत नाहीये. जोपर्यंत ते प्रोडक्ट व्हायबल बनत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं किंवा त्याचं सेटअप लावणं मला असं वाटतं आता ते सध्या ते चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण त्याच बरोबरने बनाना पेपर जो आहे त्याचं सुद्धा आपण ट्रायल एका प्रायव्हेट कंपनीला सांगून आपण करतो आहे. पण हीच गोष्ट आहे की ते किती व्हायबल होतं. आता ज्या काही गोष्टी मी आधीच्या तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींवर ऑलरेडी वर्कआउट म्हणजे करून झालेलं आहे. ह्या गोष्टी व्हायबल होण्यासारख्या आहे. जसं मी एक्सपोर्टच्या संदर्भात सांगितलं तर याच्या संदर्भात एक बेसिक जी तयारी असते ती ऑलरेडी सरकारच्या माध्यमातून आपण केलेली आहे. म्हणजे आता रशिया गव्हर्नमेंट सोबत सुद्धा बोलणं चालू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये बनाना एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये डायरेक्ट आपण रशिया गव्हर्नमेंट सोबत म्हणजे इथे अपेडाचे अधिकारी आणि मी प्रयत्न करते की काही शेतकरी याच्यातले एक्सपर्ट जे आहे त्यांना रशियाला पाठवून तिथलं मार्केट सुद्धा आपण एक्सप्लोर करायला लावणार आहे. तर जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये म्हणजे ती मीटिंग मी रशियामध्ये अरेंज केलेली आहे अपेड्याच्या माध्यमातून. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्क्रीट आहे ते आपल्याला माहित आहे म्हणून मी आता त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगू शकते. पण सायमल्टेनियसली ऑलरेडी आपण ते म्हणजे स्टेम आहे त्याच्यावरही काम करतोय. पण जोपर्यंत फायनल त्याचं काही येत नाही तोपर्यंत ते सांगणं चुकीचं. मागच्या काळामध्ये काही जणांनी केळी वाईन बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. केळी वाईन सुद्धा सक्सेस झाला होता. आता महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही म्हणून कारखाना त्यांना गोव्यात टाकावा लागला होता. म्हणून ते पोटात केल्याने तो प्रकल्प बंद पडला होता. बनाना मी म्हणजे केळीच्या संदर्भात आतापर्यंत जेवढी मी माहिती घेतली आहे ते खूप लवकर पेरिशेबल फ्रूट मध्ये येतं. त्याच्यामुळे तो परत प्रश्न येतो की ते किती वायबल होतं. कारण की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मार्केट असणं गरजेचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला काही खूप मोठी गोष्ट नाहीये किंवा म्हणजे ते होऊच शकत नाही अशातलं नाही. पण मार्केट मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा आपल्यासाठी तेच चॅलेंजिंग आहे. परवानगीची अडचण आली महाराष्ट्र सरकारने परवानगी पण माझ्यापर्यंत तसं काही आलं नाही. नक्कीच तसं काही विषय असेल तर आपण त्याच्यावर अजून वर्कआउट करू. कारण आपण आता क्लस्टर मध्ये आम्ही अशाच गोष्टी घेतो आहे की त्याचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांना होईल. जसं मी सांगितलं की आज टिश्यू कल्चरचं पण आपण बोलतोय. कारण आज टिश्यू कल्चरचं बघू शकतात की तुम्ही रोप जर शेतकरी घ्यायला गेला तर 17, 18, 20 रुपयापर्यंत आता मला जे कळालं 20 रुपयापर्यंत त्याचे भाव जाणार आहे. ते सुद्धा कुठेतरी बॅलन्स झालं पाहिजे. तर ह्या लॅबच्या माध्यमातून मदत होऊ शकते. आज सॉइल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये किंवा सॉइल क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तशी हायटेक परफॉर्मन्स इथे लॅब नाहीये. ती लॅब आली तर शेतकऱ्यांना त्याच्यातही बरीचशी मदत होऊ शकते. कारण मातीचं अनालिसिस करून किती खत वापरायचं, कोणते पेस्टिसाइड वापरायचे त्याची सुद्धा एक माहिती मिळेल. त्याच्यातही कॉस्ट सेव्हिंग शेतकऱ्यांची बरीचशी होणार आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भात मी सांगितलं तर काही शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग कडे गेले, सपोर्ट गव्हर्नमेंट करेल तर त्यांना भाव अजून चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो. चौथी गोष्ट जी आज हे सगळे आपलं व्हायरस वगैरे येत आहे त्याचं आधीपासून आपण कशी काळजी घेऊ शकतो. अवेअरनेस प्रोग्राम आहे, ट्रेनिंग प्रोग्राम आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. जसं मी ट्रान्सपोर्टचं तुम्हाला सांगितलं की आज 90,000 रुपये 80,000 रुपये जर एका शेतकऱ्याला एका गाडी मागे लागत असतील आणि तोच रेट डायरेक्ट निम्म्यावर येऊन गेला तर तिथं सुद्धा कॉस्ट सेव्हिंग शेतकऱ्याची होणार आहे. इथे ह्या क्लस्टर मध्ये आपण प्रयत्न हा करतोय की ही व्यवस्था ही परमनंट व्यवस्था झाली पाहिजे. एक ठराविक काळापुरता न होता त्याचा जास्तीत जास्त भविष्यामध्ये पण शेतकऱ्यांना प्रत्येकाला त्याचा लाभ कसा घेता येईल या अनुषंगाने आपण हा सगळं सेटअप लावायचा प्रयत्न करतो. बनाना बेल्ट मध्येच होईल. आता मला लगेच नाही सांगता येणार ते कुठे होणार आहे, काय होणार आहे. कारण की आता डिक्लेअर झाल्यानंतर याचं पूर्ण डीपीआर तयार होईल, पूर्ण रिसर्च होईल याच्यावर येऊन की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे. आता मी जेवढ्या मला माहित होत्या किंवा जेवढ्या मी शेतकऱ्यांकडनं नेहमी ऐकते याच्याबद्दल मी बोलले. पण जेव्हा इथे जी टीम एजन्सी अपॉइंट केली जाईल सरकारच्या माध्यमातून ते अजून मे बी डिटेल याचा सर्वे करू शकतात. ते माझ्यापेक्षा अजून चांगलं इथे मांडू शकतील की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आता ह्या ज्या आपल्या नेहमी बघण्यात किंवा ऐकण्यात आहे
आणि ज्या मला वाटतात की या झाल्या पाहिजे त्याबद्दल मी बोलते आहे. पण एकदा इथे एजन्सी, कारण की याच्यामध्ये थर्ड पार्टी एजन्सी सुद्धा काम करणार आहे गव्हर्नमेंट सोबत, कारण की याच्यामध्ये एक्सपर्टीज असणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर थर्ड पार्टी सुद्धा याच्यामध्ये काम करणार आहे. हा आता त्याचे 3 प्रकारचे आहे क्लस्टर. तर आपण मेगा क्लस्टर मध्ये जातोय की जो की 100 कोटी त्याची आज सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध होणार आहे. आणि याच्या सोबत प्रायव्हेट पार्टीला सुद्धा सरकार इन्व्हॉल्व करते, कारण की इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. आणि इन्व्हेस्टमेंटच्या सोबत त्या पार्टीचा ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्याचा अनुभव, त्याचा एक्सपिरियन्स, त्याने आधी गव्हर्नमेंट सोबत केलेलं काम, ह्या सगळ्या लेवलवर जाऊन याचा सुद्धा सपोर्ट त्याच्यामध्ये राहणार आहे. म्हणजे जवळपास जर विचार केला तर 150 ते 200 कोटी पर्यंत हा प्रोजेक्ट जाणार आहे. वाढू पण शकतो, पण एवढी बेसिक कॉस्ट त्याची आहे आणि अजून वाढू पण शकतो. आणि रेल्वे आपल्याला सगळ्यात जास्त बेनिफिट इथे भुसावळचा आहे, कारण की भुसावळला यार्ड आपलं आहे जे आज बंद आहे. तर त्याचा आपण फायदा करून डायरेक्ट JNPT ला आपण बनाना पाठवू शकतो. तेच सांगितलं ना की त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम, अवेअरनेस प्रोग्राम पण याच्यामध्ये होणारच आहे ना, की बाबा की आता ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहे त्या सगळ्या अडचणीवर कसं आपण वर्कआउट करू शकतो ह्या पद्धतीने काम होणारच आहे. आज काय होतं, आजही एक्सपोर्ट होते केळी, पण पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये. पहिला मुद्दा, कारण आज इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये. आणि जो कोणी एक्सपोर्टर जो इथे येतो तो तेवढी इन्व्हेस्ट करायला तयार नसतो, कारण की केळी आपल्याकडे जो, मला असं वाटतं की 7 महिने आपण पाठवू शकतो ना, 7 महिने पाठवू शकतो, मग पुढचे 5 महिने त्याच्याकडे खाली असतात. त्याच्यामुळे आज एक स्टेबिलिटी एक्सपोर्टर मध्ये इथे नाहीये. जर आपण ही सगळी कॉमन फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तर इथे एक्सपोर्टर लोकांचं येण्याचं प्रमाण पण वाढेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होऊ शकतो. याच्या 2 गोष्टी आहेत की आपण आता म्हणजे सिंचन इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून जेवढेही चोपडा असेल, यावल असेल, रावेर असेल, इकडे बोदवड, मुक्ताईनगर, जेवढे आपलं बेल्ट आहे तिथे जे आपले डॅम आहे आता जे आधीचे पूर्वीचे, त्याच्यावरही आपण काम करायला लावतोय की छोटे म्हणजे एक छोटे कॅनल्स असतील किंवा अजून काय छोट्या उपाययोजना आपल्याला करून घेता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांचं पाण्याची लेवल पण वाढू शकते. तर याच्यासाठी पण काम करतोय. हळदीचा जो विषय सांगितला, जो माझ्या माहितीच्या प्रमाणे आहे की केळीचा आज आपल्याकडे किती झालं तरी लोक केळीच लावणार आहे, पण केळीला मार्केट स्टेबल नाहीये, भाव सडनली डाऊन होतात. त्याच्यामुळे एक ऑप्शनल पीक म्हणून आता लोक हळदीकडे पण जायला लागलेले आहे. पण तरी हळदीकडे गेल्यानंतरही आजचं आपलं दिवसाचं प्रोडक्शन 10,000 टन पर डेच आहेच, जे की खूप मोठ्या प्रमाणात आहे. जामनेरमध्ये केळी खूप लागवड हो, मी तेच सांगते, आता जामनेरकडे, बोदवडकडे व्हायला लागली, सगळीकडे केळी व्हायला लागली. ऑर्गॅनिकचं मार्केट नक्कीच बाहेरच्या देशांमध्ये आहे. आणि हा प्रॉब्लेम फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर ऑल ओव्हर द इंडिया आहे. आणि त्यासाठी आता भारत सरकार पण पूर्णपणे प्रयत्न करते की शेतकऱ्यांना आता हळूहळू ऑर्गॅनिक कडे वळवण्याचा प्रयत्न करते. पण आज जर याची सुरुवात केली, जी क्वालिटी आपल्याला अपेक्षित आहे ती आपल्याला 10 वर्षानंतर मिळणार आहे, पण त्याची सुरुवात करणं आतापासून गरजेचं आहे. निदान शेतकऱ्यांनी आता 10% वापरणं सुरू केलं, 20 केलं, 30 केलं, 40 केलं, असं हळूहळू त्याला पण करावं लागणार आहे. कारण की ऑर्गॅनिक जर आपण 100% आज ऑर्गॅनिक करायला गेलो तर 100% शेतकऱ्यांना म्हणजे एक यील्ड पाहिजे तेवढं येऊच शकत नाही, कारण ऑर्गॅनिकचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण जर आता त्याने हळूहळू सुरुवात केली तर मे बी ते 10 वर्षानंतर आपल्याला 100% ते ऑर्गॅनिक फार्म दिसेल तिथे. आणि असे काही जमिनी आहे आणि असे काही शेतकरी आहे की ते आजही करताय ऑर्गॅनिक, पण कमी प्रमाणामध्ये, कारण की त्याचं जे उत्पादक आहे ते केमिकलच्या प्रोडक्ट पेक्षा याचं नक्कीच कमी येतं. आणि तुम्हालाही आठवत असेल, म्हणजे आम्ही तर छोटं असो पण तुम्ही पण तुम्हालाही माहित असेल की आधीचा एक जमाना होता की जेव्हा ऑर्गॅनिक शेती करायची, यील्ड वाढली पाहिजे म्हणून सरकार केमिकल फर्टिलायझर वर सबसिडी जे आजही देतं, पण तेव्हाही सबसिडी देत 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 शेतकऱ्यांना सवय लावल्या की हे याच्याकडे तुम्ही वळा. तसंच आज आता ही रिव्हर्स प्रोसेस सुरू झालेली आहे की ऑर्गॅनिकची आता लोकांना सवय लागली पाहिजे, म्हणून आता ऑर्गॅनिक कडे सरकार पूर्णपणे प्रयत्न करते की हळूहळू त्याच्यावर सबसिडी वगैरे देऊन की लोक परत ऑर्गॅनिक कडे कसे वळतील. तर त्या पद्धतीने आता ऑलरेडी सरकार काम करतेच आणि रेट
जर असे काही शेतकरी असते की जे 100% ऑर्गॅनिक करतात तर डेफिनेटली त्यांना रेट मध्ये पण खूप मोठा फायदा होणारच याच्यामध्ये. तर त्यांचं डिस्टन्स कमी आहे, म्हणजे बरोबर ना श्रीकांत भाऊ? डिस्टन्सचा एक तर फरक पडतो. आणि तिथे जे आहे म्हणजे आपला सीझन संपल्यानंतर मग तिथे तर त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर, कारण की ते आधीपासून मोठे लोक आहेत तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असल्यामुळे आणि ट्रान्सपोर्ट रेट त्यांना तिथे कमी पडतो. आज किलो मागे 2 रुपये जरी एक्सपोर्टरला कमी पडले तर ऑफकोर्स तो माल तिथूनच घेणार आहे. आज कम्पॅरेटिव्ह आपण बघायला गेलो तर टेस्ट वाईज आजच म्हणजे आज पण आपल्या जळगावची केळी चांगली आहे ऍज कम्पॅरेटिव्ह टू अदर एरियापेक्षा. आणि उत्पादक पण चांगला आहे. पण फरक फक्त हा रेटचाच येतो. कारण की इथून केळी पाठवल्यानंतर जेव्हा बाहेर शिपिंग केले जाते तर जे जवळचे जरी आपण देश म्हणजे कंट्री कन्सिडर केलं तरी 25 म्हणजे 20 ते 25 दिवसचा वेळ तर त्याच्यामध्ये आहे. मग तो टाइम पण याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे आणि कॉस्ट पण खूप महत्वाचा रोल प्ले करते. म्हणून आज सोलापूरकडनं जास्त केळी जाते. जर ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बसवल्या आणि व्यवस्थितपणे याचे वर्कआउट केलं तर आपलं टाइम सेव्हिंग पण होणार आहे, कमी वेळात केळी पोचेल पण जास्त आणि कॉस्ट सेव्हिंग पण होणार.